स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि आतापर्यंत पाहतोय आपण तब्बल 4 संघांचं आव्हान हे संपुष्टात आलेलं आहे। पहिल्या दिवसाचा खेळ जेव्हा बघितला आपण तेव्हा एसके स्पोर्ट्स त्याचबरोबर पाटील स्पोर्ट्स 5141 या दोन संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी बाबा 9191 देवदळ तसेच शौर्य वॉरियर्स कामंड या दोन संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आणि आज मात्र कुठले दोन संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय। महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा उल्लेख केला गेलेला आहे। बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धेला समालोचन करण्यासाठी जातोय तेव्हा मला विचारणा होत असते केपीएल कधी आहे किंवा मेसेज येत असतात, कारण ह्या अंदाजानुसार केपीएल ज्याप्रमाणे होते कारण एक डिसिप्लिन बघायला मिळते आणि केपीएलचं एक दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, इट्स अ ओनली क्रिकेट नो पॉलिटिक्स, हे महत्त्वाचं आहे। पहिली दोन षटके हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असणार आहेत। तन्मय पाटील आणि रोशन पाटील, क्या बात है, मॅन फ्रॉम नागले। आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी हार्दिक पारधी। हार्दिक पारधीला आपण कॉमन बॉईज मध्ये खेळताना नेहमी पाहतोय, पण यावेळेला मात्र मॅक मॉन्स्टर संघामधून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय। क्षेत्ररक्षण लावलं ते एसटी यशक एसटी पासून दूर आहे, एक गलीला क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कवा मिड ऑफ, त्यानंतर एक दोन क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑन आणि एक जवळपास डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर तैनात केलेले आहेत। हार्दिक राईट आर्म पहिला षटक आणि याला म्हणते अप्पर कडे बघायला मिळाला, पंच केलेला आहे, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप कव्हर सीमा पार, 4 धावांसाठी चौकार। आमचे आयुष सावंत एक्सपर्ट स्कोरर सांगतात की काल बरोबर सामना 10:51 वाजून सुरू झाला होता आणि आजही बरोबर पहिला चेंडू 10:51 ला पडतोय। शॉर्ट वाईड अँड पनिश, कारण उजव्या स्टीच्या बाहेर चेंडू होता, शॉर्ट चेंडू होता आणि अतिशय सुंदर फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका, फील्ड रिस्ट्रिक्शन होतं, क्षेत्ररक्षण मर्यादा होता आणि याचा फायदा उचलतोय रोशन। पहिल्या चेंडूवर चौकार लगावतोय, चौकार आपलं खातं उघडतोय, संघाचं खातं उघडतोय, धावसंख्येला शुभारंभ झालेला आहे। हार्दिक यावेळेला मात्र आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा। स्टॉर्म स्ट्रायकर आपण पाहतोय मॅक मॉन्स्टर संघाचे सपोर्टर जास्त संघांना दिसत आहेत, टाळ्यांचा आवाज लगेच पोहोचतोय डॉट चेंडू गेल्यानंतर। हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय, स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंच अजित म्हात्रे यांचा इशारा येतो वाईड बॉल। बऱ्याचशा वेळेला असं होतं की गोलंदाज अतिशय वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात आपल्या दिशेमध्ये भरकटतायत आणि अशातूनच चूक होते, चेंडू स्वैर होतो। व्हाट अ शॉट का फटका खेळलेला आहे, डाऊन दी ग्राउंड म्हणताय आणि चेंडू सरळ जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमा पार, षटकार। केपीएल मध्ये रोशनने 100चा आकडा पार केलेला आहे। केपीएल मध्ये रोशनच्या 101 धावा झालेल्या आहेत। कारण मागच्यापर्यंत आपण बघितले 91 धावा होत्या आणि आता पण त्याने एक चौकार आणि एक षटकार लागवला, काय फटका खेळलेला आहे।
अशा प्रकारचा फटका खेळणं तितकंसं सोपं नसतं, कारण उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू अगदी परफेक्ट हाफ बॉलीवर घेतला आणि लॉफ्ट केला होता वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हार्दिक त्याला स्टेप आउट झाला होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉडी लँग्वेजला बघितलं हार्दिकने, चेंडू थोडा शॉर्ट ठेवला आणि चेंडू सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिर आहे डबल फिगर मध्ये, 11 धावा. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. याला शॉर्ट बॉल, फायदा उचलता आलेला नाहीये. आखूट टप्प्याचा चेंडू होता, मात्र पूल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली धावसंख्या 11. मॅक मास्टर आणि स्टॉर्म स्ट्रायकर दोन संघामधील केपील महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. टॉस हरल्यानंतर स्टॉर्म स्ट्रायकर बॅटिंग करताना दिसतंय. याला मात्र फटका शॉट स्क्वेअरला जातोय, धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र यष्टी रक्षकाला चेंडू नीटसा अडवता आलेला नाहीये. अतिशय वेगात एक धाव पूर्ण झालेली आहे. षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाचा विचार जर केला आपण तर एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 12 धावा आलेल्या आहेत आणि कुठलाही बॅटर किंवा फलंदाज बाद झालेला नाहीये. ही एक जमेची बाजू आहे. डीजीच्या माध्यमातून आपण सुंदर धून ऐकतात. उमेश विरारकर, योगेश म्हात्रे, मंदार म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण डीजे पाहतोय. अगदी खूप चांगलं माईक सिस्टीम त्याने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आणि ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. चौकार लागला, षटकार लागला, बॅटर बाद झाला, पाहुण्यांचं आगमन झालं की लगेच ठेवणीतल्या धून आपल्यापर्यंत ते पोहोचवत आहेत. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज सतीश जाबर. शॉर्ट रनअप. रोशन आणि तन्मय अशी जोडी, मिनी जोडी खेळपट्टीवर आहे. तन्मय संघाचा कॅप्टन आहे. सतीश याला मात्र कव्हाटे शॉट, हा बॉल घेऊन लाभ केलेला आहे आणि चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणि रोशन याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. वाढती धावसंख्या झालेली आहे 18 आणि रोशन आपल्या वैयक्तिक धावसंख्या 2 षटकार त्याने लगावलेले आहेत आणि खेळतोय ते आपल्या वैयक्तिक 17 धावांवर. तन्मयला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये आणि फार आनंददायी असतं समोरचा बॅटर जेव्हा चांगली बॅटिंग करतोय, कारण बऱ्याचशा वेळेला असं व्हायचं की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग बॅटिंग करायचे. वीरेंद्र सेहवाग एका बाजूने फटकेबाजी करायचं आणि एका बाजूने मास्टर ब्लास्टर याला फटका खेळला, चेंडू सरळ जाते, तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण जसं खराब होते आणि डीप मधून क्षेत्ररक्षक गेली तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाहीये ही जोडी. केपीएलचा विचार जर केला आतापर्यंत तन्मय आपल्या धावांवर खेळतोय तो म्हणजे 153 धावांवर खेळतो. 153 धावा तन्मयच्या आतापर्यंत केपीएल मध्ये झालेल्या आहेत. त्यांनी 12 षटकार आणि 7 चौकार लगावलेले आहेत. 225चा स्ट्राईक रेट. मात्र या केपीएल मध्ये 200चा टप्पा पूर्ण करेल का? यावेळेला एक चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. खूप चांगला चेंडू होता. कुठल्या प्रकारे धाव नाही, धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 19.
दुसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. आपण पाहतात KPL कॉमन प्रीमियर लीग. व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका, इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. शफल क्रॉस झाला आणि सुंदर त्याला फाईन खेळला आणि चेंडू एका टप्प्याने निघून गेला. डीप फाईन लेग सीमा पार चौकार. जबरदस्त फटका, शॉर्ट फेरीच्या डोक्यावरनं फटका खेळला होता. 4 धावा मिळत आहेत तन्मयला. 4 धावांनी तन्मय खातं उघडतोय. फुल टॉस चेंडू, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाईल गॅप मधून सीमारेषेकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. दोघांमध्ये समन्वय खूप चांगला आहे, कारण हे दोन्ही बॅटर विशेष करून नागले संघामधून खेळताना आपण पाहतोय. त्यामुळे सातत्याने दोघांमध्ये समन्वय खूप चांगला आहे. कॉर्डिनेशन दोघांमध्ये खूप चांगलं आहे. पहिल्या षटकामध्ये बघितलं रोशनाने आक्रमण केलं होतं आणि लगेच संधी दिली सहकार्याला, आणि मात्र धावसंख्या जी झालेली आहे ती 27. तन्मय या ठिकाणी आक्रमण करतोय. पुणेचा फटका खेळलेला आहे. व्हॅकंट एरिया आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि लागोपाठचा हा तिसरा चौकार. एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि या परिसरातील पहिले समालोचक म्हणून नक्की त्यांचं नाव घेतलं जाईल. आणि नेहमीच ज्यांच्याकडनं मोठं सहकार्य आम्हाला मिळत असतं त्यांना मी विनंती करतोय, जयंत म्हात्रे साहेब आपण यायचंय, मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचंय. वेलकम, खूप खूप स्वागत आहे. आणि महिला कक्ष आपण पाहू शकता. टीव्हीमध्ये स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष. आणि मी कित्येक मोठ्या स्पर्धेचं समालोचन केलेलं आहे, पण एक मात्र अशी स्पर्धा आहे KPL कॉमन प्रीमियर लीग. या स्पर्धेमध्ये महिलांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था करण्यात येते. हे 4थं सत्र आहे आणि प्रत्येक सत्रामध्ये मला खरं तर संधी दिली होती समालोचन करण्याची, आणि प्रत्येक आपण पाहतोय की स्पर्धेमध्ये महिलांसाठी खास व्यवस्था केलेली असते. आणि पाहू शकता मग स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष. स्ट्रॅटेजिक टाइम आउट हे 3 षटकानंतर असते. एखाद्या खेळाडू जर पाण्याची आवश्यकता भासली तर पाणी आपण मागू शकता, कारण हीट आहे सध्या, एप्रिल हीट. डिहायड्रेशन शक्यता नाकारता येत नाही, आणि डिहायड्रेशन जास्त प्रमाणात झालं तर उष्माघात सारख्या गंभीर आजाराला तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे सगळ्यांना विनंती असणाऱ्या प्रेक्षक असतील, खेळाडू असतील, सर्वच आपण पाणी जास्तीत जास्त घ्या. आपण बाहेर निघताना कॅपचा वापर करा, आणि आवश्यकता असेल तरच आपण बाहेर पडा. मधली जी वेळ आहे, कारण एप्रिल आणि मे महिना आहे, हीट जास्त असते, बॉडी टेम्परेचर हे जास्त तापमान बाहेरचं असतं, आणि अशा वेळेला उष्माघाताची शक्यता नाकारता येत नाही. उत्तम जनाते आलेले तिसरं षटक घेऊन. 2 षटकामध्ये खूप चांगली सुरुवात आहे, कारण 31 धावा बिनबाद 31, आणि दोन्हीही बॅटर अगदी सकारात्मक खेळतायत. दोघांमध्ये पॉझिटिव्ह परफॉर्मन्स बघायला मिळतोय. कारण आपण पाहते पहिल्या षटकामध्ये रोशन यांनी चांगली बॅटिंग केली होती, 2 षटकार 1 चौकार लगावला होता. त्यानंतर तन्मय यांनी लागोपाठ 3 चौकार लगावले. उत्तम गोलंदाजीसाठी येतोय. संघासाठी उत्तम गोलंदाजी करू शकेल का?
फुलटॉस चेंडू स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जाईल. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर एक दर्जेदार षटकार. तुम्ही अशा प्रकारे चेंडू देऊ शकत नाहीये. फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू आणि रोशिराने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि सहज गत्या स्वंग केला, भिरकावून दिलं. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार षटकार बघायला मिळाला. आणि रोशन याने जे आतापर्यंत 3 षटकार लगावलेले आहेत त्यांचे टीम ओनर इम्रानजी शेख यांच्याकडनं 1000 पारितोषिक आलेलं आहे. यस, डेफिनेटली ओनर सुद्धा डॅशिंग आहेत इम्रान शेख. आणि खरं तर डॅशिंग अंदाजामध्ये बॅटिंग सुद्धा बघायला मिळते, कारण रोशन ज्या अंदाजे बॅटिंग करतोय आणि चांगली साथ कॅप्टन नॉन स्ट्रायकरला आहे तन्मय. याला मात्र फटका केलेला आहे. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही, धावबादचा प्रयत्न केला जातोय आणि पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे सन्मान्य हजरतभाई शेख साहेब यांचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राची A1 जोडी आहे हजरतभाई शेख साहेब, त्यामुळे संजयभाई म्हात्रे क्रिकेटमधले A1 जोडी महाराष्ट्राची. पण तिसऱ्या पंचा निर्णय नॉट आउट, 2 धाव पूर्ण केलेले आहेत. हजरतभाई शेख साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. संजयभाई म्हात्रे आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. दोन धाव पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाले 39. याचप्रमाणे धावसंख्या जर झाली, आमचे एक्सपर्ट स्कोरर आयुष सावंत माहिती येतात की 80चा आकडा सहजगत्या पार होईल, कारण अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे आणि दोघांनी असं वाटते की चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. रोशन कडनं अगदी कडक फटके बघायला मिळत आहेत. उत्तम, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. या वेळेला मात्र डीप स्क्वेअर लेगला एक चांगला झेल घेतला जातोय आणि एक झंझावाती खेळीचा अंत होतोय. रोशन पाटील बाद. तन्मय सोबत 39 धावांची पार्टनरशिप केली. 11 चेंडूमध्ये 26 धावांची तुफानी केली. टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय, कारण स्वागत करतायत रोशनचं. 3 षटकार लगावले, 1 चौकार लगावला आणि 11 चेंडूमध्ये 26 धावांची तुफानी खेळ केली आणि संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. पाया खूप चांगला रचलेला आहे. मात्र कळस कशा प्रकारे बघायला मिळते ते बघायचं आपल्याला, कारण खूप चांगली सुरुवात केलेली आहे. असं म्हटलं ते वेल बिगन इज हाफ डन, पण यानंतर जे बॅटर मात्र ही सुरुवात आहे, याचा शेवट चांगल्या प्रकारे करतील का हा एक प्रश्न असतो, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. पण पहिलं अर्ली ब्रेक मिळवून देतोय तो. उत्तम, आकाश आलेला बॅटिंग करण्यासाठी. वन शॉट, स्लॉग हिट. पहिल्या चेंडूवर स्लॉग हिटचा फटका आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय. डीप मिड विकेट सीमापार षटकार.
पॉकेट ऑफ डायनामाइट. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी पहिल्या चेंडूवर काय फटका खेळलेला आहे. टायमिंग किती जबरदस्त, चेंडूवर नजर किती जबरदस्त, फुटवर्कचा वापर आणि स्लॉग हिटचा फटका बघायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून गेला डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. उत्तम याला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चांगला कमबॅक करताना पाहतोय उत्तमला. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. चांगला द्वंद्व बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारची संधी दिली नाहीये धाव घेण्याची सुद्धा. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्येची 45. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. 6 षटकांची ही निर्धारित मॅच आहे. पुन्हा यावेळेला मात्र पुन्हा चांगला चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणारा आणि षटक समाप्त झालेला आहे. मात्र 3 षटकांचा खेळ पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 1:45 आणि आपण घेणार आहोत स्ट्रॅटेजिक टाइम आउट. स्ट्रॅटेजिक टाइम आउट झालाय सानवी एंटरप्राइजेसचा. स्ट्रॅटेजिक टाइम आउट अगदी आणि अगदी IPLच्या धर्तीवर देखील गाजतोय. कौतुक आहे KPLचं. मात्र पहिला सामना आजच्या दिवसात प्रेक्षणीय सामना झाला. एका बाजूला अध्यक्षीय 11 तर दुसऱ्या बाजूला उपाध्यक्षीय 11. या सामन्यात तब्बल आणि सब्बल 130च्या जवळपास धावसंख्या आपण पाहिली. मात्र विजयी ठरला तो मध्ये अध्यक्षांचा संघ आणि त्या सामन्यात चमकदार कामगिरी करणारा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा विजेता. या विनंती करतोय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी हजरतभाई शेख यांना की त्यांनी पुढे यायचंय आणि त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच हा किताब देऊया. किताब विजेता खेळाडू ठरलाय तो म्हणजे अजय, ज्यांना अफलातून धावसंख्या कुठली, लागोपाठ 3 षटकार ठोकले, लागोपाठ 3 चौकार ठोकले आणि गोलंदाजी करताना देखील त्यांनी 1 विकेट मिळवली. त्यानंतर यष्टिरक्षण करताना देखील एक अफलातून झेल त्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळालेला आहे. वेल प्लेड अजय आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. निश्चितच प्लीज मॅन ऑफ मॅचचा किताब इथे घेऊन यायचे आणि सन्माननीय हजरतभाई शेख एसएच एंटरप्राइजेसचे त्यांच्या शुभ हस्ते ही खास क्रिस्टल ट्रॉफी अजयच्या हातात देताना आम्हाला भरपूर आनंद होतोय. वेल प्लेड अजय आणि तुझी अशीच दिमागदार कामगिरी 40+ मास्टर मध्ये चालू राहावी. मात्र अजय अजून फ्रूट बास्केट आहे लक्षात घ्या, कारण गरमीचे दिवस आहेत आणि या सगळ्या सोयी सुविधा KPLच्या माध्यमातून आमच्या सगळ्या महत्वपूर्ण खेळाडूंना इथे पाहायला मिळत आहेत. अजय काय म्हणशील, प्रेक्षणीय मॅच होती मात्र तरी देखील किती दबाव होता, कारण एका बाजूला उपाध्यक्षाची टीम देखील आपण बघितली अफलातून संघ होता. मात्र या मॅच मध्ये काय इम्पॉर्टंट होतं तुझ्या माहितीनुसार? दबाव तर नव्हता. माझे जे ओपनर्स प्लेयर होते त्यांनी चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे माझ्यावर दबाव तर नव्हता. त्यांनी जो रन रेट पाहिजे होता तो मेंटेन करून गेले होते 2 ओव्हरचा. मात्र ज्या पद्धतीने फाईट केलं उपाध्यक्ष टीमने त्याविषयी काय म्हणशील? खूपच चांगली टीम आहे उपाध्यक्षांची आणि ज्या माझ्या ओव्हरला जो मार पडला तो जबरदस्त होता. आणि त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हरला मी तर मॅचमध्ये नव्हतोच, पण ती जी कट लागली त्यांच्या एज लागला त्याच्यामध्ये मी मॅचवर आलो आणि जिंकलो. KPL किती इम्पॉर्टंट आहे या परिसरासाठी काय म्हणशील? खूप इम्पॉर्टंट आहे. चांगली पर्वणी आहे आपल्या खेळाडूंसाठी. खूप जास्त मेन महत्त्वाचं आमचे जे आहेत सपोर्टर्स जे 16 ऑनर्स आहेत त्यांच्यावर पूर्णच्या पूर्ण आम्ही डिपेंड आहोत. आणि त्यानंतर सडल हाताने आपल्या मदत करतात काही जे आहेत आपल्या गावातले. उदाहरणार्थ आम्हाला ब्रेकफास्ट पासून सगळं आमच्या न बोलता आमच्याकडे येतंय सगळं आणि खूप जास्त मदत करतात आम्हाला. थँक्यू व्हेरी मच. तर हा होता एकूणच अजय. वळूया पुन्हा एकदा स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर मुख्य खेळाकडे. ओड यू गवळी सर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद संकेत पाटील. तर 3 षटकामध्ये 45 म्हणजे 15च्या सरासरीने धावा जमवले. 4थं षटक घेऊन येतोय कॅप्टन अमान. याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला, सरळ चेंडू जायला मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 46. मॅक मास्टर आणि स्टॉर्म स्ट्रायकर 2 संघांमधील मॅच आपण पाहतोय. KPL कॉमन प्रीमियर लीग कॉमन क्रीडा महोत्सव 2024 या स्पर्धेचा 3रा दिवस आणि महत्वपूर्ण दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय. अमान मार्गस्थ होईल. याला मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. क्षणभर असं वाटलं की शॉर्ट बॉल आहे, पण तो वेग चेंडूचा खूप होता. अतिशय वेगात हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरनं पडल्यानंतर बाउन्स आणि टर्न दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या.
अमानकडे तशी क्षमता आहे, दोन्ही बाजूला मूव्ह करण्यामध्ये वाकबगार आहे अमान. खूप चांगली गोलंदाजी करताना पाहतोय अमानला. याला फुलटा चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये. दोन्ही संघाचे पाठीराखे मोठ्या संख्येने आलेले आहेत, त्यामुळे एखादा डॉट चेंडू गेला किंवा बॅटर बाद झाल्याने टाळ्यांचा आवाज येतोय आणि चौकार किंवा षटकार लागल्यानंतर सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि फार महत्वाचं आहे. उत्साह तुम्ही वाढवायलाच हवा. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 46. चौथं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपदावर आहे. अमान स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता, पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडूचा वेग कमी केला होता, चेंज ऑफ पेस, स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, मात्र आपल्या दिशेमध्ये कुठेतरी भरकट आउट ऑफ द क्रीज आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. एक धाव मिळते आणि यानंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. 47 धावा झाल्या आहेत 47. ह्या चेंडूवर असणारे फ्रीडचा फायदा मात्र घेतोय का बघूया आकाश. याला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लाईनचा चेंडू होता आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. फायदा उचलता आलेला नाहीये आकाशला. खूप चांगला चेंडू हाताळला होता अम्मानने. अम्मान पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप आहे. याला फटका खेळल्या, चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, मध्ये डोक्यावरनं एका टप्प्यानं हा चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार. पोचेल कारण 50चा आकडा पार होतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. 51 धावा झाल्या आहेत. 51. याला पुन्हा वाट शॉट, अप्रतिम फटका, चेंडू जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. झालेले आपण बघितलं. आकाशाने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला, त्यानंतर तब्बल 5 चेंडूवर डॉट खेळला, त्यानंतर 6व्या चेंडूवर त्याने एक चौकार लगावला, षटकार लगावला. म्हणूनच क्रिकेटला एक अनिश्चिततेचा खेळ संबोधला होता, कारण 5 चेंडू तब्बल तो डॉट खेळला, त्यानंतर एक मानसिक दडपण निर्माण होते असं वाटत असताना एक चौकार खेळला, त्यातून थोडासा मानसिक दडपण थोडासा बाहेर आला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर एक दर्जेदार षटकार त्याने लगावला आणि एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. 57 धावा झाल्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यानंतर टॉससाठी 2 संघ कॅप्टनने तयार राहायचं आहे. दिशा एंटरप्राइजेस मनोजजी भगत, त्याचबरोबर सूर्यकांतजी भगत यांचा संघ आणि आयशा स्टार आमचे केसीएचे कार्याध्यक्ष शाहिद भाई अन्सारी यांचा संघ. दोन्ही संघ कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. ही दुसरी मॅच असणार आहे केपीएलची आजच्या दिवसातली. दिशा एंटरप्राइजेस विरुद्ध आयशा स्टार. 5वं षटक घेऊन गोलंदाज उत्तम कंटिन्यू असणार आहे, कारण 3रं षटक त्याने हाताळलं होतं. 3ऱ्या षटकामध्ये त्यांनी महत्वपूर्ण एक सफलता आपल्या संघाला मिळवून दिली होती आणि 14 धावा दिल्या होत्या. उत्तम याला फटका खेळला, चेंडू सरळ जाईल स्क्वेअर लेकडे. क्षेत्ररक्षक तयार आहे, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तुमची फलंदाजी ज्या चांगल्या दर्जाची असायला हवी, क्षेत्ररक्षण तितक्याच चांगल्या दर्जाचं असणं फार गरजेचं आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 58. 58. स्टॉर्म स्ट्रायकर विरुद्ध मॅक मॉन्स्टर या 2 संघामधील महत्वपूर्ण मॅच. आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय. केपीएल कामन प्रीमियर लीगचा आज 3रा दिवस आहे. उत्तम याला लोअर फुलटा चेंडू होता, खरं तर हवेत फटका खेळलेला आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. अमान पासून चेंडू थोडा दूर आहे. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. धावसंख्या झालेली 59. 59.
चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटते की स्ट्रॉम स्ट्रायकर हा संघ 80+ कडे पाहत असणार. उत्तम. यावेळेला पुन्हा बॅट आणि बॉलचा तितका चांगल्या प्रकारे संपर्क होत नाही. मिड विकेटला चेंडू होते, मिसफिल्ड होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल का, मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. बऱ्याचशा वेळेला असं होतं की जवळपास मिड विकेटला चेंडू होते, डीप मधून क्षेत्ररक्षक जो असतो तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी जेव्हा सरसावतो तो त्याचं लक्ष जे असतं दोन्हीकडे असतं, एकतर बॅटरकडे असतं आणि चेंडूकडे असतं. त्यातून मिसफिल्ड होण्याची शक्यता जास्त असते आणि 30 शक्यता या ठिकाणी बघायला मिळाल्या आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण झाली. 60चा आकडा पूर्ण झालेले जहाज झाली संख्या झाली 61. पाचवं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. हिट सुद्धा खूप आहे. याला पुन्हा एकदा हवं तसं टायमिंग झालेलं नाही. चेंडू स्क्वेअर लेग कडे, खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषे पलीकडे. 4 धावा. एक एक धाव फार महत्वाची असते. तुम्ही जेव्हा बॅटिंग करता, तुम्ही क्षेत्ररक्षण करतात, एक एक धाव फार महत्वाची असते. याला पुन्हा बॅटला स्पर्श करून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या मागे, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. डीप फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. टायमिंग बघायला मिळत नाही तन्मय. मात्र खरं तर पहिला जे 3 चौकार लगावले होते ना, त्यामध्ये खरं म्हणजे क्लास क्रिकेट बघायला मिळालं होतं. मी आता स्लॉग ओव्हर मध्ये ज्याप्रमाणे मिडल व्हायला पाहिजे ते मिडल होताना दिसत नाहीयेत. धावा मिळत आहेत, धावा मिळणं हे गरजेचं आहे. धाव संख्या झालेली आहे 67. पाहू शकता कशा प्रकारे चेंडूला स्वंग केलेला, अर्थात हा पुल आणि स्वंगचा फटका म्हणता येईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 73. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या झाली 73. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. कॅप्टन म्हणून तन्मयचं जेव्हा ओपनिंग घेतलं, तन्मयने सांगितले की 80 धावा सुद्धा सेफ नाही, त्यामुळे आम्ही प्रयत्न करणार 80 पेक्षा पुढे जाण्याचा. आणि त्या दिशेने वाटचाल बघायला मिळते, कारण 73 धावा दिल्या स्वतः कॅप्टन तन्मय खेळपट्टीवर आहे. तन्मय याने आतापर्यंत बघितलं आपण 4 चौकार लगावलेले आहेत आणि 1 षटकार लगावलेला आहे. अठ्ठावीस धावांवर खेळतोय तन्मय. 10 चेंडूमध्ये 28 धावांवर चांगली बॅटिंग करतोय. 280चा स्ट्राईक रेट. तुम्ही जेव्हा बॅटिंग करतात 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट असणं फार गरजेचं असतं. काल आपण पाहतो रोशन यांनी खूप चांगली बॅटिंग केली. 11 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी केली. 39 धावांची पार्टनरशिप केल्यानंतर रोशन बाद झाला. त्यानंतर आकाश भले 5 चेंडू डॉट खेळलेला असेल, पण त्यानंतर आकाश याने कमबॅक केलं. 1 चौकार लगावला, षटकार लगावला आणि एक चांगली पार्टनरशिप आता सुद्धा बघायला मिळते. आणि 39 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला होता. अम्मान येतोय अंतिम षटक घेऊन.
यावेळेला मात्र फटका पुन्हा टायमिंग मात्र चेंडू सरळ निघून जाईल डीप थर्ड मॅन सीमा पलीकडे चौकार. होतं ऑन साइडला मात्र बॅटला स्पर्श करून हा चेंडू सरळ निघून गेला होता डीप थर्ड मॅनला. धावा मिळणं हे गरजेचं असतं. चौकाराने धावसंख्या वाढली, धावसंख्या झालेली 77. ही चांगली धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेला एक चांगला चेंडू अम्मान कमबॅक करताना पाहतोय, कारण पहिल्या चेंडू चौकार गेल्यानंतर एक चांगला चेंडू हाताळतोय. कुठल्या प्रकारे धाव नाही, धावसंख्या थांबलेली आहे 77. अम्मान शॉर्ट रनअप राईट आर्म. याला फक्त डिफेन्सिव्हरित्या खेळलेला आहे, डिफेन्स खेळलेला आहे. टेस्ट क्रिकेटचा अंदाज बघायला मिळाला आहे. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी खरं तर हा प्रयत्न होता आणि हे करणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपल्या बॅटमधून धावा येत नाहीयेत, मिडल होत नाहीयेत, तेव्हा अशा प्रकारे स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं. लोअर बॉटम हँडल पुश फक्त हलक्या हाताने खेळलं आणि त्यावर स्ट्राईक रोटेट केली आणि मात्र तन्मयला खेळण्याची संधी दिली आणि धावसंख्या एकनं पुढे सरकली 78. फक्त एक बॅटर रोशन बाद झालेला आहे, पण मात्र चांगली कामगिरी करून बाद झालेला आहे. अमान यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकं झालेलं नाही, चेंडू हवेत आणि सोपा झेल घेतला जातोय. बरोबर झालेलं नव्हतं आणि तन्मय बाद झाला. मात्र बाद होण्यापूर्वी तन्मयने 11 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी केली आणि एक डावाला आकार दिला. ही चांगली धावसंख्या उभी केलेली आहे आणि आता मात्र खेळण्यासाठी जातोय भावेश ठाकरे. भावेश ठाकरे किती चेंडूचा सामना करायला मिळेल ते बघायचं आहे. धावसंख्या मात्र जी आहे ती मात्र 78. सुरुवातीला रोशन बाद झाला होता, 26 धावांची खेळी करून 11 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी करून तन्मय बाद झाले. डावखुरा शैलीदार फलंदाज भावेश खेळण्यासाठी सज्ज होईल. हा चेंडू मात्र वाईड यॉर्कर चेंडू होता आणि आता पाहतोय आपण की वाईड यॉर्कर चेंडूवर धावा मिळवणं तितकंसं सोपं नसतं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अमानद्वारा बघायला मिळते. वाईड यॉर्कर चेंडू असेल तर तुम्ही ऑफ साईडला खेळायला हवा, प्रयत्न करायला हवा. तुम्ही ऑन साईडला जरी खेळायला गेल तर बॅट आणि बॉलचा संपर्क होणं तितकंसं सोपं नसतं. वाईड यॉर्करचा तुम्हाला सामना करायचा असेल तर ऑफ साईड तुम्हाला निवडायला हवी. या षटकामध्ये अमान चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आहे आणि स्वंग केलेला आहे, बेरकावून दिलेला आहे सहजगत्या डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. एक दर्जेदार षटकार. झालेली आहे ती 84 आणि 85 धावांचं लक्ष असणार आहे आणि आपण लगेच वळणार आहोत टॉस साठी. दिशा एंटरप्राइजेस विरुद्ध आयशा स्टार दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉसला अंजाम देण्यासाठी आमचे सहकारी समालोचक संकेत पाटील त्या ठिकाणी उपस्थित. ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद. चला दोन्ही संघांना मी विनंती करतोय, आयशा स्टार कामण वर्सेस दिशा एंटरप्राइजेस पोमण या दोन्ही संघांना विनंती करतोय की या टॉस साठी कर्णधार इथे आयशा स्टार संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. जितू पाटील यांचं स्वागत आहे. वेलकम जितू. आणि
अतिशय चांगले उद्योजक आहेत, किंजल एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. रत्नाकर सावंत साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे. एका बाजूला दिशा एंटरप्राइजेस पोमण तर दुसऱ्या बाजूला आयशा स्टार्स कामण या दोन संघादरम्यान होते नाणेफेक. आणि सन्माननीय निश्चितच आपण बघतोय सावंत साहेब आणि तुषार कामणकर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. कॉइन तुम्हाला माहिती आहे एका बाजूला आपण बघतोय KPL आहे, तो दुसऱ्या बाजूला कामण प्रीमियर लीग आहे. येस एक मिनिट, या बाजूला या. कोण कॉल देते? येस, आयशा स्टार संघाचे KPL असा कॉल आहे आणि आले मात्र कामन क्रिकेट असून त्यामुळे निश्चितच नाणेफेक जिंकलंय ती म्हणजे दिशा एंटरप्राइज पोमणसह. मान्यवरांना विनंती करतोय की निश्चितच त्यांनी शुभेच्छा द्यायच्यात. वेलकम वेलकम आणि प्लीज आसनस्थ व्हायचं आहे. एक अप्रतिम स्पर्धा आणि दरवर्षी या स्पर्धेची निश्चितच तुम्ही वाट बघत असता. यंदा नक्कीच काय विचार आहे या एकूणच स्पर्धेमध्ये आणि सगळ्यात अगोदर तुमचा डिसिजन काय असेल? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण. आणि ज्या पद्धतीने प्रश्न केला, किती तयारीत आहात KPL साठी? खूप तयारी करून आलोय. म्हणजे एकूणच दिशा एंटरप्राइजेस पोमण संघ अतिशय चांगला धडधाकट टीम म्हणून आम्ही इथे पाहू शकतो. काय म्हणशील या पर्टिक्युलर मॅच साठी तुमचे प्लॅनिंग काय? क्षेत्ररक्षण करण्याचा विचार आहे, किती धावा अडवण्याचा प्रयत्न? 60-65. आणि ज्या पद्धतीने मागच्या 2 दिवसापासून क्रिकेट होते, अंदाज बांधला असेलच तुमच्या संघानं. आणि निश्चितच कोणते असे बॅटर आहेत तुमच्याकडे ज्यांच्याकडे लक्ष असेल एकूणच या KPL मध्ये? रोहित आहे, चेतन आहे, विकेश आहे, हेमन आहे आणि स्वतः मी पण आहे. आणि एकूणच तुमच्या टीम ओनरविषयी काय म्हणशील? टीम तर चांगलीच आहे. थँक्यू व्हेरी मच. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर दुसऱ्या बाजूला आयशा स्टार संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. अतुल आहेत आमच्या समवेत. आणि अतुल, ज्या पद्धतीने सामने सरकत आहेत ते 4थं पर्व आहे आणि निश्चितच हे क्रिकेट हे सुरू आहे. किती सपोर्ट आहे KCAचा या एकूणच तुमच्या टीमसाठी आणि एकूणच इकडच्या क्रिकेटपटूंसाठी काय म्हणशील? सपोर्टर खूप आहे, आयोजन नियोजन खूप छान केलेलं आहे. आणि तुझ्या स्वतःच्या कामगिरीविषयी किती आश्वासक आहेस तू या पर्टिक्युलर मॅच साठी? मला तर बॅटिंग करायची आहे आणि गोलंदाजी पण करायची आहे. मी 100% देईन. क्या बात आहे. दोन्ही संघ पूर्ण तयारीत आहे. पुढचा सामना देखील तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे. एका बाजूला दिशा एंटरप्राइजेस पोमण तर दुसऱ्या बाजूला आयशा स्टार कामण. नाणेफेक झाली आहे. दिशा एंटरप्राइजेस संघानं नाणेफेक जिंकलंय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पुढचे मॅच आहे दुसरी इनिंग थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. ऐकत राहा, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. KPL सीझन 4. थँक्यू. हॅलो. खूप खूप धन्यवाद संकेत पाटील. थोडंसं आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये जाण्यापूर्वी, कारण आपली भारतीय संस्कृती जी आहे अतिथी देवो भव, मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. KCAच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय. KPL कामण प्रीमियर लीग कामण क्रीडा महोत्सव स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. सर्वप्रथम आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत विजयजी पाटील. विजयजी पाटील, आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. जी घरात त्यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रवीणजी घरात हे संघ मालक आहेत आणि मी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करत संघ मालक त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. सर्वप्रथम विजयजी पाटील, आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात आणि स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेलात त्याबद्दल. प्रवीणजी घरात आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र अर्थात शॉल, त्याचबरोबर एक बुके देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. त्या ठिकाणी सज्ज आहेत स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट हेमंत पाटील. खूप खूप धन्यवाद. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कामन क्रिकेट असोसिएशन आयोजित कामन प्रीमियर लीग KPL मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला सामना आपण बघतोय आजच्या दिवसातला स्टॉर्म स्ट्रायकर विरुद्ध मॅक मॉन्स्टर ह्या दोन टीम मध्ये. एका बाजूने आपण बघतोय स्टॉर्म स्ट्रायकर टीमचे
मालक आहेत इम्रान शेख आणि दुसऱ्या बाजूने मॅक मॉन्स्टर टीमचे मालक आहेत कन्नन मोनी, मुस्तफा शेख यांना अखिल शेख. या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. आजचा तिसरा दिवस केपीएल मधला आणि खरोखरच एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला बॉल घेऊन जातोय गोलंदाज तन्मय पाटील. टॉप एज पहिल्याच बॉलवर शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर, मात्र थर्डमॅनचा फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगला कॅच पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट मिळते तन्मय पाटीलला. होती आणि मग थोडासा बाउन्स घेत होता बॉल. टॉप एज लागली, शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर आला, अतिशय चांगला कॅच घेतला चिरागने आणि अशा प्रकारे हा पहिला फलंदाज प्लॅटिनम डक वर आउट होताना आपल्याला दिसतोय. तो सुद्धा दिनेश बाबर, एक चांगला फलंदाज म्हटला जातोय दिनेश बाबर याला. आणि दिनेश बाबर आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज जाताना आपल्याला दिसतोय सतीश जाबर. सुरुवात खराब झालेली आहे आणि आतापर्यंत जर आपण बघितलं तर तन्मय पाटील पहिला विकेट मिळवतोय या पहिल्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर. आणि या केपीएल मध्ये आतापर्यंत सीझन 4 मध्ये जवळजवळ 13 विकेट त्याच्या नावावर झालेले आहेत. अमानचा विचार केला 9 मॅच मध्ये आतापर्यंत 124 रन बनवलेले आहेत. सतीश जाबरने 110 रन्स बनवलेले आहेत. मात्र दोन्ही बॅटर जर बघितलं तर केपीएल मध्ये चांगले बॅटर म्हटले जातील, कारण 100 पेक्षा धावा दोन्ही बॅटरच्या नावावर आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल, यावेळेस राऊंड विकेटने मारा करतोय. फुललेंचा बॉल यावेळेला मिडॉनच्या दिशेने फिल्डर आहे रोजी 46 रोशन पाटील. अतिशय चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो होतोय तन्मय पाटीलच्या हातामध्ये. 1 रन मात्र कंप्लीट केली जाते. आपलं खातं ओपन करतो फलंदाज सतीश जाबर आणि टीमचं सुद्धा खातं ओपन करतोय. सुरुवात पहिल्या बॉलवर विकेटनी झालेली आहे. टार्गेट जर आपण बघितलं 85चं टार्गेट एक मोठं टार्गेट आहे. मात्र या आयशा ग्राउंडवर हे टार्गेट सेफ टार्गेट म्हणू शकणार नाही, कारण आयशपेक्षा जास्त धावा चेस झालेली आहेत. फुलटॉस बॉल, व्हॉट ए शॉट. पहिल्या बॉलवर षटकार मारतोय फलंदाज अमान शेख. शेख साठी केपीएल मध्ये पहिल्या बॉलवर षटकार ठोकतोय आणि षटकाराने आपलं खातं खोलतोय. टीमचा टोटल जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्ड वर 7 रन. एक वेगळाच अंदाज आहे अमन शेख याचा. ऑस्ट्रेलियन खेळाडू शॉन मार्श प्रमाणे हा बॅटिंग करत असतोय, दिसतो सुद्धा त्याचप्रमाणे. गोलंदाजी मार्कवर तन्मय, खराब बॉलचा पुरेपूर समाचार घेतला, एक चांगली ट्रीटमेंट दिली फुलटॉस बॉलला. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ यावेळी सावेत बॉल कॅचची शक्यता, कव्हरचा फिल्डर, सॉफ्ट डिसमिसल. सर्वेशने हा कॅच घेतलाय. फसला होता, इनसाइड आउट शॉट खेळायचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून, मात्र कव्हरच्या हातामध्ये सोपा कॅच आणि सॉफ्ट डिसमिसल बाद होतोय फलंदाज अमान शेख. आयकॉन खेळाडूला या ठिकाणी बाद केलेला आहे. याच्या अगोदरच्या बॉलवर षटकार मारला होता, मात्र त्यानंतर लगेचच विकेट मिळवली तन्मय पाटीलनी. एक तेरी तो एक मेरी. 4 बॉलची समाप्ती. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर 2 विकेट अशी सुरुवात आहे या ठिकाणी मॅक मॉन्स्टर या टीमची. 85चं एक मोठं लक्ष चेस करायचं आहे. नवीन बॅटर येतोय उत्तम जनाठे, हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे. तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर.
कुलेल यांचा बॉल यॉर्कर आणि अशा प्रकारे आपण बघितलं फ्लमेल बी सापडतोय. विकेट आणखीन जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज तन्मय पाटील. केलेली आहे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आणि आयकॉन कॅप्टन खेळाडू तन्मय पाटीलने एकंदरीत 3 गडी बाद केलेले आहेत आणि विकेटच्या हॅट्रिक वर सुद्धा आलेले आहे. या कामगिरीसाठी त्यांची ऑनर टीम ऑनर इम्रान शेख यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तन्मय पाटीलसाठी. नवीन बॅटर जातोय बॅटिंगसाठी प्रशांत पाटील मॅन फ्रॉम नागले आणि समोर जो खेळाडू बघितला आपण गोलंदाज हा सुद्धा नागल्याचाच आहे. तर नक्कीच एकमेकांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती असतील. स्टॉर्म स्ट्रायकर टीम मध्ये जर आपण बघितलं तर 3 ते 4 खेळाडू हे नागल्याचे आपल्याला दिसतात. 5 खेळाडू आहेत. तन्मयने त्याच्यावरच बोली लावली होती ज्यावेळेस ऑप्शन चालू होतं. ओव्हर द विकेट विकेट हॅट्रिक बॉल. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला बॉल थोडसा मिसफील्ड जरूर झाली मात्र बॅकअप अतिशय चांगलं होतंय. मिडॉनच्या फिल्डरच्या मार्फत फक्त 1 रन या ठिकाणी मिळते आणि 1 रननी टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर. 8 ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 85चं टार्गेट चेस करत असताना मॅक मॉन्स्टर टीमचा स्कोर आहे 8 वर 3 विकेट. थँक्स. स्वागत सन्मानकडे वळणारा षटक समाप्त झालेला आहे. सन्मान्य मनोहरजी म्हात्रे यांना विनंती करते आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मनोहरजी आपण यायचंय. आपला मी विशेष आभार व्यक्त करतोय. आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण नेहमीच या ठिकाणी येत असता. जयंतजी म्हात्रे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मनोहरजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जयंतजी म्हात्रे आपण आपल्या शुभ हस्ते मनोहरजी म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होतोय कारण आपण पाहतोय खेळाबरोबर जे मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ दिलेला आहे आणि आपली भारतीय संस्कृती अतिथी देवो भव. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. जयंतजी म्हात्रे माजी सरपंच तसेच उत्कृष्ट क्रिकेटर आणि एक समालोचक त्यांच्या शुभ हस्ते मनोहरजी म्हात्रे यांना सन्मानित करण्यात येत आहे. सो बॅक टू क्रिकेट नाऊ. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 8 वर 3. भावेश ठाकरे येतोय. ओ चांगला फटका इनफिल्डच्या वारून पंच केला बॉलला. अपर स्क्वेरिश कट शॉट होता या वेळेला आणि बॉल सरळ जातोय बाउंडच्या बाहेर. चौकार. मात्र पार्टनरशिप एक चांगली होणं गरजेचं असेल कारण पहिले 3 विकेट अगदी लवकर बाद झालेले आहेत. पहिला विकेट आपण बघितला 0 वर बाद. दुसरा विकेट 7 वर. तिसरा विकेट 7 वर. हे 3 विकेट लवकर आउट झालेले आहेत मॅक मॉन्स्टर या टीमचे ज्यामध्ये तिन्हीचे तिन्ही चांगले फलंदाज होते. एक उत्तम जनाटे त्यानंतर दिनेश बाबर अँड आयकॉन खेळाडू अमान शेख. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत KPL मध्ये. कॉमन क्रिकेट असोसिएशन तर्फे अध्यक्ष अजय पाटील, कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी, उपाध्यक्ष सचिन घाग, सल्लागार देवेंद्र भोसकर, अंकित पाटील आणि खजिनदार नितीन म्हात्रे आणि ऑल टीम KCH यांच्या मार्फत सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल भावेश ठाकरे. थोडीशी वेगळी शैली आहे गोलंदाजीमध्ये आपण बघू शकतोय भावेशची. हो यावेळेला गती जास्त होती. पडल्यानंतर बॉल थोडासा फास्ट येतोय. लेंथ बॉल होता.
बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न पूल करायचा होता, मात्र हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये हा बॉल आला नाहीये. फक्त आणि फक्त 1 रन मिळते आणि या 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 13 रन्स. 13 लॉस ऑफ 3 विकेट. आज बघितलं आपण 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. लेफ्ट हँडर टू लेफ्ट आर्मर सतीश जाबर दिसतो आपल्याला यावेळेला स्ट्रायकिंग एंडवर. भावेश ठाकरे पुन्हा एकदा चांगला फटका आहे. यावेळेला बॉल जातोय कॉकानाच्या दिशेने बाउंडच्या बाहेर. चौकार. होतं उत्तम सतीश जाबर याचा आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. सतीश जाबर जाऊन पोहोचतो 5 वर. टीमचं टोटल जाऊन पोहोचते 17 वर. मोठं टार्गेट आहे 85चं टार्गेट. ज्यावेळेस तुम्ही चेस करत असता त्यावेळेस पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगले रन यायला पाहिजे. कधी लक्ष तुमच्या समोर जर मोठं असेल तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगलं टोटल जर आलं तर नक्कीच येणाऱ्या ओव्हरमध्ये प्रेशर थोडंसं कमी असेल. तर पहिल्या ओव्हरमध्ये प्रेशर थोडं बॅटिंगवर आहे कारण 3 विकेट गेलेले आहेत. ओ व्हॉट अ शॉट ऑन द राइट्स डाउन द ग्राउंड. बिग सिक्सर सतीश जाबरच्या बॅटमधून. या ठिकाणी या मॅच मध्ये अँकर रोल अदा करावा लागेल कारण महत्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर जिम्मेदारी स्वीकारावी लागेल आणि ती जिम्मेदारी स्वीकारलेली आहे सतीश जाबर याने. मी म्हटलं की पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. प्रशांत पाटील आणि सतीश जाबर या 2 फलंदाजांमध्ये चांगली जर पार्टनरशिप झाली तर नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकेल मॅकमॉन्स्टर ही टीम. ऑफस्टमच्या खूपच बाहेर. ह्या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा होतोय. पंच विशाल नाईक सर आहेत त्या ठिकाणी आणि समीर पाटकर आहेत आणि अजित म्हात्रे हे 2 अंपायर आपल्याला दिसतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनी यावेळेला मारा. ह्या वेळेला सिली मिड ऑफच्या दिशेने बॉल. डॉट बॉल जातोय. फिल्डर्स आपण पाहिले फक्त 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन आणि एक वाईडिश डीप मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आपल्याला दिसतोय. आणखीन एक जबरदस्त हिट. हा बॉल सुद्धा जाईल बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मॅकमॉन्स्टर टीमचा स्कोर आहे 30 वर 3 विकेट. कंपॅरिझन जर आपण केलं तर ज्यावेळेस पहिल्या इनिंग मध्ये स्टॉर्म स्ट्रायकर बॅटिंग करत होते त्यावेळेस 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 रन होता मात्र विकेट गेलेला नव्हता. ही जमेची बाजू होती. या ठिकाणी विकेट गेलेले आहेत. हा मायनस पॉइंट आहे मॅकमॉन्स्टर या टीमचा. बॉलिंग मार्कवर बघूया कोणता गोलंदाज येईल. पुन्हा एकदा मला वाटते कंटिन्यू गोलंदाजी करताना दिसेल गोलंदाज तन्मय पाटील. आतापर्यंत तन्मय पाटीलचा जर विचार केला तर केपीएल मध्ये 15 विकेट्स झालेल्या आहेत. विकेट टेकर गोलंदाज आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि चांगली कामगिरी आतापर्यंत केपीएल मध्ये
या खेळाडूंनी केलेली आहे. 85चं टार्गेट आहे, म्हणजे सध्या 4 षटकं शिल्लक आहेत आणि 4 षटकामध्ये तब्बल 55 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. सामना हा बॅलेन्सिंग आहे. कोणती टीम या ठिकाणी अग्रेसर करेल हे आपण निश्चित सांगू शकणार नाहीये, कारण क्रिकेट खेळ हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आकाश वाघ दिसतो आपल्याला वाडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरच्या थोड्याच्या दिशेने. स्ट्रेटिश लॉंग ऑन नाहीये, लॉंग ऑफ थोडासा स्ट्रेट केलेला आहे. ओ खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्कर होता, बॅक क्लिपला खाली घेऊन सन्मानपूर्वक खेळला जातोय. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर येतोय, अतिशय चांगली फिल्डिंग फक्त आणि फक्त एकच रन मिळते आणि या 1 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 31 रन. 31 लॉस ऑफ 3 विकेट. एक लेफ्ट हँडर आणि एक राईट हँडर फलंदाज असल्या कारणाने वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव करावा लागतोय. जवळजवळ 5 खेळाडू नागल्याचे आहेत, कारण नागल्याची टीम जर आपण बघितली या सीझन मध्ये अतिशय फॉर्म मध्ये होती आणि ज्या टीम मध्ये जर 5 खेळाडू नागल्याचे असतील नक्कीच थोडीशी मजबूत टीम म्हणू शकतो आपण. यावेळेला अक्वर्ड लुक मध्ये हा शॉट खेळला, मिड ऑनच्या दिशेने स्वतः गोलंदाज जातोय. चांगली फिल्डिंग, कुठल्या प्रकारची रन मिळत नाहीये. या बॉलवर गती जास्त होती, समजलं नाही हा बॉल फलंदाज सतीश जाबर याला. सतीश जाबरने आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली, वैयक्तिक 17 ओव्हर बॅटिंग करतोय आणि त्या 17 रन्स मध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 2 षटकार आणि 1 चौकार ठोकलेला आहे सतीश जाबरने. अपेक्षा आहे त्याच्या संघाकडून आणखीन चांगली बॅटिंग सतीश जाबर कडून व्हायला पाहिजे. ओहो हो, जबरदस्त हिट. यावेळेस बॉलला पाठवून दिलं डीप विकेटच्या बाहेर, टॉवरिंग सिक्सर. पडद्या थोडंसं मागे बसायचं आपण. लॉंग ऑन, अगदी लॉंग ऑफला, स्ट्रेट लॉंग ऑफला, आमच्या डगआउटच्या बरोबर बाजूला आपण पडद्यावर बसल्यास पडद्याच्या मागे आपण बसायचं. एक कळकळीची विनंती आहे. हेमंत पाटील. पुन्हा एकदा बघितलं, थोडस असं वाटतंय की जो बॉडी लाईनचा बॉल आहे तो खेळण्यामध्ये थोडासा सचपडतोय फलंदाज सतीश जाबर. एक षटका लागला, त्यानंतर आपण बघितलं तर लगेचच कमबॅक केलेला आहे. ही गोष्ट जर समजली तर तन्मय नक्कीच जास्त बॉडी लाईनचं गोलंदाजी करेल, कारण आतापर्यंत 2 बॉल बॉडी लाईनला केलेले आहेत तन्मय पाटीलने. आणखीन एक जबरदस्त हिट. हा बॉल सुद्धा जाईल लॉग ऑफच्या बाहेर. हेलिकॉप्टर ड्राईव्ह, सारंचडी षटकार. जाबरचा जर आपण विचार केला तर सध्या फक्त षटकाराने डील करताना दिसतोय. षटकार डॉट षटकार डॉट षटकार डॉट षटकार. सिंगल डबल मध्ये जास्त इंटरेस्टिंग नाहीये, मोठी फटक्या मारण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवताना दिसतोय सतीश जाबर. आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार तन्मयच्या विरोधात त्याने ठोकलेले आहेत. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 43 रन्स, एक चांगलं टोटल. यावेळेला एज लागली, बॉल गेला, शॉट फाईन लेगला, फिल्डर आहे, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी डिरेक्ट हिट थोडीशी मागात पडली आणि एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. ओव्हरची होते या ठिकाणी समाप्ती, 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर मॅक मॉन्स्टर टीमचा 44 वर 3 विकेट आणि आता उर्वरित 18 बॉल आणि 41 रनची आवश्यकता असेल. आपण घेऊया सान्वी एंटरप्राइजेस स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
आणि विशेष सहकार्य या कॉमन प्रीमियर लीगला लागलेला आहे ते माननीय श्री रामचंद्र गुप्ता छोटा भैया या नावाने जास्त फेमस आहे, ज्यांच्याकडून प्रथम क्रमांकाची रोटेशनल ट्रॉफी क्रिस्टलची ट्रॉफी दिलेली आहे. त्यानंतर श्री प्रदीप गुप्ता प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी क्रिस्टलची ट्रॉफी त्यांच्याकडून स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर श्री असलम शेख यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी क्रिस्टलची ट्रॉफी आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 50,000 रुपये कॅश सुद्धा मिळालेले आहेत देणगी रूपामध्ये या KPL साठी. त्यानंतर जर बघितलं आपण तर श्री कमलाकर बिस्तू जाधव आणि माननीय श्री मनोज भगत यांच्याकडून मालिकावीरसाठी एक आकर्षक बाईक दिली जाणार आहे. त्यानंतर श्री देवेंद्र अजित आणि सचिन अनंत भोसकर मालिकावीरसाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकसाठी त्यांना क्रिस्टलची ट्रॉफी दिली जाईल. आणि श्री प्रदीप गुप्ता यांच्याकडून फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी LED TV देण्यात येणार आहे. त्यानंतर फुलटॉस बॉल मात्र यावेळेला चुकतोय फलंदाज. एक बघितला लॉलीपॉप बॉल होता, फायदा उचलायला पाहिजे होता, मात्र कधी कधी जास्त मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी चुकतोय फलंदाज. SH एंटरप्राइजेसचे ऑनर माननीय श्री हजरतभाई शेख आणि माननीय श्री संजयभाई म्हात्रे यांच्याकडून जेवढे खेळाडू खेळतात या प्रत्येकाची फॉर्म फी 300 रुपये होती, ती सर्वांची फी त्यांनी भरलेली आहे. यावेळेला विकेट आणि मोठा गडी या ठिकाणी बाद होतोय. ज्या विकेटची आवश्यकता होती स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमला तोच विकेट या ठिकाणी जाताना दिसतोय. सतीश जाबर होतोय आउट. आणखीन जर आपण बघितलं तर विशेष सहकार्य आहे या KPL साठी श्री प्रकाश देवडीकर समाज कल्याणाचे पालघर जिल्हा अध्यक्ष, ज्यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपये. त्यानंतर श्री पप्पू गुप्ता व श्री राहुल गुप्ता यांच्याकडून रोख रक्कम 25,000. त्यानंतर श्री नितीन म्हात्रे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीज दिली जाते आणि रोख रक्कम 10,000 कॅश सुद्धा मिळाले आहे. स्वर्गीय महेंद्र वासुदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ नितीन म्हात्रे यांनी ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच साठी दिलेली आहे. त्यानंतर श्री शाहिदभाई अन्सारी ज्यांनी चेंडू आणि स्टाफ करिता दुपारची भोजनाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. प्रवीण भगत यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 10,000 रुपये आलेले आहेत. श्री जयेंद्र भोसकर यांच्याकडून खेळाडू कक्ष स्पॉन्सर्स केलेला आहे. जो एक आपण खेळाडू कक्ष बघतोय संदीप भालचंद्र भोसकर हे त्यांनी स्पॉन्सर्स केलेले आहे. त्यानंतर श्री राहुल व श्री वैभव म्हात्रे यांच्याकडून सुद्धा खेळाडू कक्ष आपण बघतोय. स्वर्गीय दत्तात्रेय वासुदेव म्हात्रे खेळाडू कक्ष त्यांनी स्पॉन्सर्स केलेला आहे. पुन्हा जाऊया आपण मॅच कडे. चिराग वाडा बॉल आणि या ठिकाणी स्टंपिंग विकेट आणखीन जाईल. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट मिळवतोय गोलंदाज चिराग म्हात्रे. गोलंदाजी 2 महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद करताना दिसतो चिराग म्हात्रे. आणि चिराग म्हात्रेचे आतापर्यंत 26 विकेट होत्या KPL मध्ये आणि याच्या अगोदर जर आपण बघितलं तर राहिलच्या 27 विकेट होत्या. मात्र या 2 विकेट घेतल्यानंतर राहिलपेक्षा पुढे गेलेला आहे चिराग म्हात्रे विकेट मध्ये, ज्याने 28 विकेट आतापर्यंत मिळवले आहेत KPL मध्ये. ही पूर्ण माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते आमचे स्कोरर विजय कांबळे आणि आयुष सावंत यांच्या मार्फत. आपण बघतोय मैत्री ग्रुपचे अध्यक्ष माननीय श्री अशोकजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मुख्य मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत. KC तर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे KPL मध्ये. स्कोर झालेला आहे स्कोर बोर्डवर 44 रन्स. स्कोर पुढे गेलेला नाहीये कारण आपण बघितले या षटकामध्ये 3 बॉल मध्ये एकही धाव न देता 2 विकेट मिळवलेले आहेत आणि KPL मध्ये सर्वात जास्त विकेट मिळवण्याच्या यादीमध्ये जाऊन बसलेला आहे
टॉपवर चिराग म्हात्रे. विकेट हॅट्रिक बॉल, हॅट्रिक होईल की नाही? हो, या वेळेला बॉल शरीराला लागतोय, जातो पॉइंटच्या दिशेने. चांगला बॉल, आणखीन एक प्रेशर या ठिकाणी वाढवलंय चिराग म्हात्रेने मॅकमॉन्स्टर टीमच्या फलंदाजांवर, कारण एकही धाव आतापर्यंत दिलेली नाहीये. आणि जो फलंदाज अटॅकिंग बॅटिंग करत होता तोच फलंदाज सतीश जाबरला सुद्धा आउट केलेला आहे. सतीश जाबरने आउट होण्यापूर्वी आपण बघितलं 10 मध्ये 30 बनवले होते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकेट जाण्याची शक्यता, रनआउटची संधी आहे. कलेक्शन व्यवस्थित नव्हतं या वेळेला, नाहीतर नक्कीच विकेट मिळू शकला असती. आतापर्यंत 5 डॉट बॉल टाकतोय गोलंदाज चिराग म्हात्रे. शेवटचा बॉल जर डॉट टाकला तर या केपीएल सीझन 4 मधली ही पहिली विकेट मैदानावर होऊ शकेल. 5,000 रुपयाचं पारितोषिक आहेत कोणाकडून? SH एंटरप्राइजेसचे मालक हजरतबाई शेख अँड संजयभाई म्हात्रे कडून. शेवटचा बॉल, ओ या वेळेला फुल टॉस केला, लॉंग आणला बॉल आणि 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकेल का? नाही, वेट कॉल दिला जातोय. फक्त आणि फक्त 1च रन. शेवटचा बॉल थोडासा फुल टॉस केला नाही तर नक्कीच 5,000 रुपयाचा मानकरी ठरू शकला असता. 5 डॉट बॉलला 5,000 रुपये आहेत. ओके, 5 डॉट बॉलला 5,000 लागू झालेले आहेत चिराग म्हात्रेला. SH एंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडून. आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली गोलंदाज चिराग म्हात्रेने. थांबवलं या ठिकाणी, जो स्कोर उंचावर जात होता त्या ठिकाणी विकेट मिळवल्या आणि त्यानंतर स्कोर थांबवलेला आहे मॅकमॉन्स्टर टीमचा. आहे आणि शेवटच्या षटकामध्ये ही मॅच जिंकण्यासाठी मॅकमॉन्स्टर टीमला रन हवे आहेत. ते एकंदरीत 40, 12 बॉल 40, 20च्या आस्किंग रन रेटनी बॅटिंग करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. तिसऱ्या ओव्हरपर्यंत मॅच बॅलेन्सिंग होती, मात्र चिरागने एक जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्या षटकामध्ये लगातार 5 बॉल डॉट टाकले, 2 विकेट मिळवले आणि फक्त शेवटच्या बॉलवर 1 रन आली. 40ची आवश्यकता आहे. काय जबरदस्त गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपल्या टीमला मिळवून दिलेलं आहे. एक मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे चिराग म्हात्रेने आपल्या टीमला. सध्या पण जर बॅटर बघितलं तर हार्दिक पारधी आणि प्रशांत पाटील. प्रशांतने जास्त बॉलचा सामना केलेला नाहीये आतापर्यंत. बघितलं तर 4 बॉलचा सामना केलाय. 4 बॉलमध्ये 7 वर बॅटिंग करताना दिसतो आपल्याला. जे फ्रंट लाईनचे जे बॅटर होते त्यांनी नक्कीच जी अपेक्षा होती ती भंग केली. खास करून आपण बघितलं एक षटकार मारल्यानंतर अमन सुद्धा लगेच आउट झाला. दिनेश बाबर पहिल्याच बॉलवर प्लॅटिनम डपवर आउट झाला होता. त्यानंतर सतीश जाबर यांनी चांगला डाव सावरला, मात्र मागच्याच ओव्हरमध्ये आपण बघितला तर सतीश जाबर आउट झाल्यानंतर स्कोर भरपूर थांबलेला आहे. गोलंदाजी मार्कवर आकाश वाघ येतोय. आकाश वाघ ज्यांनी बॅटिंग अतिशय चांगली केली, परफेक्ट ऑलराऊंडर आहे आकाश वाघ. आकाशच्या नावावर सुद्धा जर बघितलं तर आतापर्यंत 7 विकेट आहेत केपीएल मध्ये. 8 ओव्हरमध्ये 7 विकेट. हो, चांगला बॉल, अतिशय चांगली डिलिव्हरी. हार्डलाईन बॉल होता, थोडासा पुढे ठेवला, लाईन मिस झाला. फलंदाज विकेट कीपर अतिशय चांगली विकेट कीपिंग करताना दिसतोय तन्मय पाटील. हार्दिक पारधी आहे स्ट्राइक एंडवर. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर आकाश वाघ राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. पुल केलाय आणि हा पॉवरफुल शॉट डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार.
अतिशय चांगला फटका. पहिला बॉल डॉट टाकला होता. हा बॉल जर आपण बघितला थोडासा अखूट टप्प्याचा बॉल होता. अखूट टप्प्याचा बॉलला एक पुरेपूर समाचार. फुल शॉट डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं षटकारासाठी हार्दिक पारधीने. पुन्हा आकाश वाघ. ओ चांगला बॉल. पुन्हा एकदा लेन बॉल. मागचा बॉल थोडासा अखूट टप्प्याचा होता. त्याचा पुरेपूर समाचार घेतला. मात्र यावेळेस परिवर्तन केलं. थोडंसं पुढे ठेवलं बॉलला आकाश वाघने. हा डॉट बॉल जातोय. आतापर्यंत हार्दिकचा विचार केला तर 4 डॉट बॉल खेळलेला आहे हार्दिक. स्कोर आहे स्कोरबोर्डवर 51 रन्स. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट केला जातो. विकेट जाण्याची शक्यता आणि हा विकेट जाईल आणि अशा प्रकारे आणखीन एक विकेट जाते मॅक मॉन्स्टर टीमचा. हार्दिक पारधी इज आउट. आपण बघितलं श्री अतुल विरारकर यांच्या मार्फत त्यांच्या मातोश्री स्वर्गीय शोभा रमेश विरारकर महिला प्रेक्षक कक्ष स्पॉन्सर्स केलेला आहे. त्यानंतर महेश पाटील यांच्याकडून आमचं जे समालोचन कक्ष आहे ते स्पॉन्सर्स केलेला आहे. त्यानंतर श्री जयंत म्हात्रे माजी सरपंच कामन ज्यांनी 5 दिवस पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर मनोहर घरत यांच्याकडून त्यांची जी परंपरा आहे केपीएल मध्ये जो संध्याकाळचा नाश्ता आहे तो संध्याकाळचा नाश्ता पुरवला जातो त्यांच्या मार्फत. आकाश वाघ पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ व्हाईट यॉर्कर या वेळेला विकेट किपरच्या मागे बॉल जातोय स्लिप मध्ये. एक सिंगल या ठिकाणी मिळते. 22चा इशारा अजित म्हात्रे सर यांचा. एक अतिरिक्त रन मिळते. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 52 रन्स. उर्वरित बॉल शिल्लक 7. 33 रनची आवश्यकता 7 बॉल मध्ये. सामन्यावर आता आपण म्हणू शकतोय की पकड मजबूत केलेली आहे ती स्ट्रॉंग स्ट्रायकर या टीमने. आणखीन एक जोरदार अपील कॉट बियांची. पंच मात्र सहमत नाहीत कारण बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारे संपर्क नाहीये. ओव्हरचा होते समाप्ती आणि अशा प्रकारे 5 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर आहे स्कोरबोर्डवर 52 रन्स. उर्वरित 6 बॉल शेष आणि 6 बॉल मध्ये 33 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी मॅक मॉन्स्टर टीमला. जर आपण बघितलं केपीएल साठी ज्यांनी सहाय्य केलेले आहे श्री शशिकांत पाटील मॅन ऑफ द मॅच साठी फ्रूट बकेट दिलं जात आहे. संकल्प ग्रुपचे श्री किरण पाटील व श्री रत्नाकर सावंत यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपये. त्यानंतर श्री दिनेश माते माजी सरपंच कामान यांच्याकडून 5,000 रुपये. त्यानंतर कुमार जतीन देवलीकर यांच्याकडून SK स्पोर्ट यांच्याकडून स्कोरर समालोचक आणि पंचांसाठी टी शर्ट्स स्पॉन्सर्स केलेले आहेत. अजय पाटील यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये. हो खोलवट टप्प्याचा बॉल या बॉलला खेळून काढलं जाते. या पॉइंटच्या दिशेने चांगली फिल्डिंग होते. फक्त 1च रन मिळेल. हे 1 रनने स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 53 रन्स. चांगली गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज चिराग मात्रेने. पुन्हा चिराग आपल्या गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने ऑफ स्टंपच्या बाहेर पाठलाग केला होता बॉलचा प्रशांत पाटीलने. प्रशांत पाटील भरपूर अगोदर उतरलेला आहे बॅटिंग साठी मात्र खूपच कमी बॉल खेळलेला आतापर्यंत. बॉल शेष 4 आणि 4 बॉल मध्ये 32 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. कठीण लक्ष्य आहे अशक्य लक्ष्य आहे. 4 मध्ये 32. इनसाइड आउट शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मिस फिल्डिंग. बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आयशा स्टार कामन शाहिदभाई अन्सारी फॅम टीम अँड दिशा एंटरप्राइजेस पोबन सूर्यकांत भगत अँड मनोज भगत फॅम टीम.
ऑन द राईज साबेत बॉल कॅचची शक्यता एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर येतोय कॅच पुन्हा एकदा सुटतोय बॉल अडवला जाईल बाउंड्रीच्या दिशेने जास्त रन घेण्याचा प्रयत्न नाहीये कारण या ठिकाणी कळून चुकलेला आहे मॅकमॉन्स्टर टीमच्या फलंदाजांना की हा सामना समोरची टीमने जबरजबल जिंकण्यामध्ये जमा आहे फक्त औपचारिकता असेल काही बॉल शिल्लक आहेत ते टाकण्याची फक्त 2 बॉल शेष 2 मध्ये 27ची आवश्यकता चिराग मात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ओ हवेत बॉल यावेळेला मिड विकेटचा फिल्डर बॉल खाली येतोय कोणतीही चुकी नाहीये अतिशय चांगलं जज चांगला कॅच विकेट या ठिकाणी जाते आणखीन एक गडी बाद होईल मॅकमॉन्स्टर टीमचा संतोष कोलवट टप्प्याचा बॉल हा सुद्धा चांगला बॉल होता एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग आणि या ठिकाणी डिरेक्ट हिट मात्र जास्त काही फायदा नाहीये आणि या ठिकाणी पहिल्या मॅच वर विजय संपादन करतोय इम्रान शेख फ्रॉम टीम स्ट्रॉम स्ट्रायकर कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक